उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत होते असा दावा करत खासदार संजय राऊतांनी खळबळ उडवून दिली आहे। मात्र राऊतांचा हा दावा सपशेल फेटाळून लावत सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर पलटवार केलाय। दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे मित्रपक्ष असणारे काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी देखील राऊतांना यावरून साथ देताना दिसत नाहीत। त्यामुळे या दाव्यावरून सध्या ठाकरेंची शिवसेना एकटी पडल्याचं चित्र आहे। पाहूया याविषयीचा स्पेशल रिपोर्ट। दर आठवड्याला नवा राजकीय बॉम्ब फोडण्याचा चंगच जणू संजय राऊतांनी बांधल्याचं चित्र आहे। अमित शहानी एकनाथ शिंदेंना त्यांचा पक्ष भाजपात विलीन करण्याचा सल्ला दिल्याचा दावा करत गेल्या वीकेंडला खळबळ उडवून देणाऱ्या संजय राऊतांनी आता आणखी एक नवा दावा केलाय। विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकेकाळी काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत होते असा दावा करत यासाठी पृथ्वीराज चव्हाणांची साक्ष काढण्याची फरमाईश देखील त्यांनी केली आहे। काही वर्षापूर्वी एकनाथ शिंदे देखील काँग्रेसकडे जाणार होत्याची देखील चर्चा होती। काही आमदार नक्कीच चालले होते। पृथ्वीराज चव्हाणांना एकदा मुलाखत घ्या तुम्ही। आता अहमद पटेल नाही आहेत, अहमद पटेल आता नाही आहेत, त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायची नाही। काही व्यक्ती साक्षीला उपस्थित नाही आहे साक्ष द्यायला। आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत, हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे। मात्र पृथ्वीराज चव्हाणांना याबाबत विचारलं असता त्यांनी हात वर केलेत। त्यांनी ना राऊतांच्या दाव्याला होकार दिलाय ना तो दावा फेटाळून लावलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे दावे फेटाळून लावण्याचा सराव झालेल्या शिंदेंच्या शिवसेना नेत्यांनी राऊतांवरच पलटवार केलाय। कुणी संजय राऊतांच्या शुद्धीत असण्याबाबत टीका केली आहे, तर कुणाला राऊतांच्या मनात असलेला जळफळाट दिसू लागलाय, तर काहींना राऊतांमध्ये कुत्रा साप वगैरे लपल्याचाही साक्षात्कार झालाय। काही लोकांनी घेतली होती, त्यापैकी एक संजय राऊत आहेत, त्यांची आताही उतरलेली दिसत नाही। म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी काय केलं, काय करत होते, ही वायफळ बडबड त्या संजय राऊतच्या तोंडातून बाहेर येईल। हा माणूस डोक्यावर पडलेला आहे, याला काय बोलावं ते सुचत नाहीये। खऱ्या अर्थानं उभाटाचं वाटोळं करण्यामध्ये त्याचा मोठा सहभाग आहे, त्याचा मोठा हिस्सा आहे, हे आम्ही मानतो। पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी स्वतः मला यातलं काही माहिती नाही हे वक्तव्य केलेलं आहे। जो काही मत्सर आहे, जो काही तिरस्कार आहे, त्याच्या पोटी ही सर्व वक्तव्ये तुमच्या तोंडी आलेली आहेत। हे संजय राऊतचा चष्माच तुम्हाला सांगतो काँग्रेसची चष्मा आहे। हे मला तरी वाटते की काँग्रेसचा पाळलेलं कुत्रं आहे, जसं काँग्रेस म्हणेल तसं भुकत राहते। याला दुसरा तुम्हाला सांगतो, संजय राऊतला दुसरा काही धंदा नाही। मी ज्यावेळेस संजय राऊत आणि आम्ही सोबत काम करायचो त्यावेळेस हा संजय राऊत मला त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला राजू सातवचं काम करणं लागेल। म्हणजे हे एवढा बदमाश माणूस आहे, हे आतापर्यंतही उद्धव साहेबाला कळालं नाही। हे तुम्हाला सांगतो डोम्या नाग आहे, हे कधी पलटल आणि कधी डसल हे उद्धव साहेबाला अजूनही कळालं नाही। तर भाजपनं मात्र दरवेळीप्रमाणे यावेळीही राऊतांच्या दाव्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका कायम ठेवली आहे। राऊतांनी केलेल्या जुन्या दाव्याबाबत जी प्रतिक्रिया भाजपनं दिली होती तीच प्रतिक्रिया या दाव्याबाबतही दिली आहे। संजय राऊत म्हणाले की एकनाथ शिंदे काँग्रेसच्या वाटेवर होते, अहमद पटेल यांच्याशी त्यांची दिल्लीत भेटही झाली होती। अहमद पटेल आज ते सांगायला नाही, पण त्यांचं असं म्हणणं आहे की भेट सुद्धा झाली होती पहाटेच्या वेळेला दिल्लीत। या राज्यामध्ये विकासाचे खूप प्रश्न शिल्लक आहेत। संजय राऊतांच्या बोलण्यावर महाराष्ट्राचं काही लक्ष नाही, माझे काही लक्ष नाही, कारण आता जनतेला विकास पाहिजे आणि त्यामुळे आमच्यासमोर प्रायोरिटी आता पॉलिटिकल प्रश्नाची नाही आहे। मी पुन्हा पुन्हा सांगतोय, कोणाची काय व्यक्तिगत चर्चा झाली ती तेव्हाच त्या क्षणी 24 तासात सांगितली। 24 तासानंतर अशा सर्व गोष्टींची एक्सपायरी डेट असते, ती संपून जाते। अशा एक्सपायरी डेट झालेल्या गोष्टींना कवडीची किंमत नाही, कोणीही विचारत नाही। फक्त सनसनाटी निर्माण करणे, टीव्ही चॅनल्सवाल्यांना ज्या दिवशी बातम्या कदाचित कमी असतील त्या दिवशी त्या बातम्यांचं महत्त्व असणे, आणि म्हणून जनतेचा सुद्धा राजकीय नेत्यांवरचा विश्वास पुढे चालला।
सत्ताधारी तर राऊतांचा दावा फेटाळून लावत आहेतच, पण महाविकास आघाडीतील मित्रपक्ष देखील राऊतांचं समर्थन करत नसल्याचं चित्र आहे. 10 वर्षापूर्वी काय झालं होतं, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री केले होते 2009ला वगैरे होते ना, 9 मध्ये. त्याच्यामुळे आता 25 आलं, 16 वर्ष गेली. मागचं आता कोण कोणाला भेटले होते, कोण कोणाला हे होते बोलण्यात काय अर्थ आहे? काय त्याच्यातनं आपल्याला मिळणार आहे का? काहीच मिळणार. स्वपक्षीयांनी मात्र राऊतांच्या दाव्याला टेकू देण्याचा आपल्या परीनं प्रयत्न केल्याचं चित्र आहे. इथं बरेच जण म्हणतात की ज्यावेळेस शिवसेना भाजप एकत्र होती त्या काळातच अशा काही घडामोडी चालू होत्या, असं बरेच जण म्हणतात. आता संजय राऊत साहेबांना याच्यातलं जास्त माहिती असेल, मला याच्यातली कमी माहिती आहे, परंतु अशी चर्चा निश्चित होती. कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेच्या निवडणूक यांच्यावर बसता येणार नाही असं त्यांचं वाक्य आहे. यांच्या मांडीला मांडी लावून मी बसू शकत नाही, माझा राजीनामा घ्या असं ते म्हणाले होते. पण ते कुठे जाणार असं म्हणाले नव्हते. ते गेले कुठे हे जगाला कळलेलं आहे आता. म्हणजे त्यांच्या बसणार नाही म्हणतात, त्यांच्याच मांडीवर जाऊन ते पुढे बसले. संजय राऊत करत असलेला दावा हा 10 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा आहे. मात्र त्यानंतर अलीकडच्या 5 वर्षात राऊतांच्या दाव्यापेक्षाही भल्या मोठ्या राजकीय कोलांट्या उड्या महाराष्ट्रानं पाहिल्यात. हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.